ज्या ठिकाणी आपण इथे आहोत आपल्याला माहिती आहे की शांतादुर्गेचं मंदिर 500 वर्षांपूर्वी होतं. टाळपोळ झाली, पोर्तुगीजांनी इथलं मंदिर मोडलं आणि 1566 मध्ये मंदिर नष्ट झालं काय नाही. त्याच्या आधी शांतादुर्गा कैवल्यपूर सोहळ्याला गेली. पण त्याच्या आधी 1526 मध्ये किती जर सांगायची वैशाख शुद्ध त्रयोदशी 1448 म्हणजे 78 वर्षांचा फरक असतो शके आणि इसवी सणामध्ये. 1524 मध्ये 500 वर्षांपूर्वी आजपासून बरोबर 500 वर्षांपूर्वी याच मंदिरामध्ये बसून कृष्णदास श्यामा नावाचा याच गावचा एक व्यक्ती, त्याचं नाव शामराज असं आपल्याला सापडतं. त्याचं पूर्ण नाव आपल्याला माहिती नाही. शामराज आणि त्याच्या वडिलांचं नाव राम असं होतं. ते श्याम राम शेणवी असं त्याचं नाव होतं असं म्हणतात. त्या गावचा गावकर होता आणि या मंदिराच्या प्रमुख वांगड्यांपैकी एक होता. सुरुवातीचे जे वांगडी होते देवीचे, शांतादुर्गेच्या वांगड्यांपैकी इथला केळोशीचा गावकार होता आणि त्याने इथे बसून त्या दिवशी पुस्तक लिहायला सुरुवात केली. म्हणजे पुस्तक त्याचं श्रीमद भागवत आपल्याला माहिती आहे. व्यास मुनींनी श्रीमद भागवत जे लिहिलं, व्यासांनी आपल्याला माहिती आहे की व्यासांनी महाभारत रचलं, व्यासांनी अनेक पुराणं लिहिली आणि त्याचबरोबर त्यांनी श्रीमद भागवत नावाचा एक ग्रंथ लिहिला. तो मोठा ग्रंथ आहे आणि त्याला असं म्हणतात की नारद मुनींनी त्याला विचारलं की तुम्ही महाभारत लिहिलं, तुम्ही बाकी पुराणं लिहिलीत आणि तुम्ही भगवंताचं काहीच वर्णन केलं नाही, त्यामुळे भगवंताचं वर्णन करणारा ग्रंथ लिहा असं नारद मुनींनी व्यासांना सांगितलं. आणि त्यामुळे त्यांनी श्रीमद भागवत नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला. म्हणजे संस्कृत ग्रंथावरती मराठीतून त्याच्यातला जो एक स्कंद आहे, त्याचे वेगवेगळे स्कंद म्हणजे अध्याय जे असतात, तर त्याच्यामधला 10व्या स्कंदामध्ये साधारण 90च्या वर अध्याय आहेत. त्याच्या पहिल्या 45 अध्यायामधली श्रीकृष्णाची कथा त्यांनी या मंदिरामध्ये बसून तो ग्रंथ लिहिलेला आहे. तो आपल्याला त्याचे 3 पोथ्या आपल्याला उपलब्ध झाल्या. म्हणजे कसं आलं की पोर्तुगीजांनी मंदिर जाळलं, त्याच्या आधी सगळी जाळपोळ झाली, धर्मांतर झाली लोकांची. आणि ती एक पोथी लोलिये नावाचं गाव आहे काणकोण जवळ, त्या लोलियेमध्ये एका विहिरीमध्ये कोणीतरी लपवून ठेवलेली होती की पोर्तुगीजांनी पाठवा-पाठवी करू नये. आणि ती एक देवनागरीतली पोथी लिहिलेली पोथी त्या विहिरीमध्ये सापडली. दुसरी त्याची एक प्रत सापडली, ती ही जी आहे ही रोमी लिपीमध्ये आहे. ही जी आहे ती लोलियेला सापडलेली पोथी आहे, ही आपल्या सेंट्रल लायब्ररीमध्ये ठेवलेली आहे पणजीच्या. ही फादर थॉमस स्टीफन्स नावाचे, ज्याने ख्रिस्तपुराण नावाचा ग्रंथ लिहिला, त्याने ते रोमी लिपीमध्ये पण मराठी भाषेमध्ये हे प्रागमध्ये पोर्तुगालमध्ये त्याची प्रत आहे. आणि तिसरी त्याची एक प्रत सापडली ती उज्जैनला सोयरोबानाथ आंबे नावाचे गोव्याचे संत पालिया सैन्याचे, मगाशी कोणतरी मांजऱ्याचे इथे होते, पालियेचे संत, त्यांचा आश्रम तिकडे होता उज्जैन मध्ये. आणि उज्जैन मध्ये ती तिसरी प्रत तिथे सापडली. असे 3 प्रती सापडल्या आणि त्या काळात लिहिलेली पोथी आहे. 1524 मध्ये वैशाख शुद्ध त्रयोदशीला त्यांनी लिहायला प्रारंभ केला आणि नंतर तो पूर्ण केला. आणि त्याच्यामध्ये ते लिहितात की केळोशी नामे ब्रह्मपुरी, म्हणजे केळोशी नावाच्या ब्रह्मपुरीमध्ये शांतादुर्गेच्या मंदिरामध्ये बसून आपण हा ग्रंथ लिहायला प्रारंभ करतो आहोत असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे त्या पुस्तका संदर्भात हे मराठीमध्ये मी पुस्तक लिहिलं. याच्यामध्ये त्या ग्रंथाची माहिती आहे की तो जो ग्रंथ आहे तो काय आहे, त्याच्यात काय लिहिलेलं आहे. श्रीकृष्णाची कथा आहे, श्रीकृष्णाच्या जन्मापासून कंसवधापर्यंतची संपूर्ण कथा ओवीबद्ध रूपामध्ये, ओव्याच्याच रूपामध्ये, जसं आपण आता इथे ओव्या वाचल्या, ओवीबद्ध असा तो ग्रंथ. त्याने 3123 ओव्या आहेत आणि त्याच्यामध्ये संपूर्ण ती कथा श्रीकृष्णाची त्याने या मंदिरामध्ये देवीच्या सान्निध्यामध्ये बसून दर आठवड्याला त्याचं, त्या काळात कसं होतं की वाचन करायचे. तुम्ही जशी आता दर शुक्रवारी इथे येऊन पूजा करतात, तर जाऊन ते वाचन करायचे आणि एक भाग असा करून तो ग्रंथ या मंदिरामध्ये लिहिलेला आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की 500 वर्ष आज पूर्ण होतात आजच्या तिथीला, आजच्या तारखेला. तिथी आपली नंतर येईल, बुधवारी 29 एप्रिल, वैशाख शुद्ध त्रयोदशी 29 तारीखला आहे. पण आपण हे ग्रंथ आम्ही देवीला अर्पण करतो. म्हणजे तुम्ही आता इथे जे पूजा करता, तर तुम्ही हा वाचावं पुस्तक, एकमेकाला वाचून द्यावं. त्याची आम्हाला जर माहिती असते एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही असतात, आम्ही अजून काही प्रति आणल्या असतात. पण ही तुम्ही आणि ते आपले चंद्रकांत गावच आहेत, आमचे उपाध्यक्ष आहेत मराठी अकादमीचे, ते आणखी प्रति तुम्हाला उपलब्ध करतील. त्या वाचाव्या तुम्ही. या जागी बसून लिहिलेला ग्रंथ आहे आणि 500 वर्षानंतर त्याची एक आठवण करावी म्हणून आम्ही मुद्दाम या ठिकाणी आलो. आम्हाला खूप आनंद झाला की तुम्ही ज्या तऱ्हेनं हे सगळं सुंदर पूजा तुम्ही इथे केली. आम्हाला खरं म्हणजे माहिती नव्हतं की अशी पूजा होते किंवा काय इथे तुम्ही एवढ्या संख्येने जमता. म्हणून खरोखर मराठी अकादमीच्या वतीने आनंद व्यक्त करतो. आमचे अध्यक्ष गोवा मराठी अकादमीचे अनिल सामंत आहेत, ते 1-2 शब्द बोलतील, नंतर आपण इथे देवीला अर्पण करू.